टकलू आहे तो. प्रेरणा गरगरीत टक्कल आहे त्याला. अगं नाही शोभणार यार तुमचा जोडा. कसं दिसेल? तू कशी, तो कसा? बिग नो फ्रॉम मी. हे बघ, आय नो की तू खूप एक्साइटमेंट मध्ये आमच्या सगळ्यांची वाट बघत होतीस, आणि आता हे सगळं ऐकून तुला वाईट वाटलं असेल, पण खोटं नाही ना बोलू शकत आम्ही. फॅक्ट इज फॅक्ट. तू पण तुझा टाइम वेस्ट करू नकोस त्या टकलूवर. इनफॅक्ट बरंच झालं तू आज आली नाहीस तिकडे. हो ना यार, म्हणजे हसू कंट्रोल करणं नसतं जमलं तुला खरंच. म्हणजे आम्हीच कशा बशा कंट्रोल करत होतो स्वतःला. उगा वेळ वाया गेला बघ. पचकाच झाला एवढी वाट बघितली. आणि हो यार, नाही नाही नाही, या सगळ्यात अडकायचं नाही. या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करायचा नाही ठरवलं होतं मी. माहित होतं मला असंच काहीतरी होणार आहे, म्हणून विचार करायचा नाही ठरवलं होतं. पण तरी त्रास होतोच आहे यार. का का असं होतं नेहमी? एक मिनिट, मला एक गोष्ट कळत नाहीये. त्या मुलामध्ये प्रॉब्लेम तरी काय आहे नेमका? अगं टकलू होता तो, हाच प्रॉब्लेम आहे ना. लग्न झाल्यानंतर झालं असतं तर? प्लीज आता वाद घालायचा म्हणून वाद घालू नकोस. हा तेजताई, तो मुलगा टकलाय म्हणून तुम्ही त्याला भेटला नाही. पण जर का तो मनाने चांगला असेल तर मग काय हरकत आहे? आपल्याला तो टकला आहे हे दिसलं, पण तुम्हाला माहितीये का, जगात अशी अनेक मुलं आहेत ज्यांच्या मनात प्रेम, माया, आदर काय बी नसतं. हो, मग लग्नाआधी मुलीला त्याचा स्वभाव कसं कळणार? अहो, कधी कधी तर खूप छान दिसणारा नवरा लग्नानंतर त्याच्या बायकोले मारहाण करतो, त्रास देतो. त्याच काय हो? तो मुलगा टकलाय म्हणून आपण त्याला भेटलो नाही, त्याच्याशी बोललो बी नाही. मग आपल्याला त्याचा स्वभाव कसा आहे हे कसं कळणार हो? आपल्याला तर खरंच तो मुलगा कसा आहे माहीतच नाहीये. मी तर म्हणते, कोणी एवढा आनंद ठेवणार नाही एवढ्या आनंदात जर का त्या मुलाने आपल्या प्रेरणाताईला ठेवलं तर. प्रेरणाताई, तुम्हाला एक खरं सांगू का, मी जेव्हा पहिल्यांदा यांना भेटले होते ना, तेव्हा यांच्या रूपाच्या नाही तर यांच्या मनाच्या प्रेमात पडले होते मी. अहो, हे माणूस म्हणून मला आवडले होते. यांच्या स्वभावाच्या प्रेमात पडले होते ना मी. तुम्हाला तर माझ्या सासरकडची माणसं माहिती आहेत ना, त्यांना तर नकोच आहे मी वकील व्हावा. पण हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत. हो, किती काळजी घेतात ते माही. मला समजून घेतात, सांभाळून घेतात. असं तर अजून काय हवंय? आता तुम्हीच सांगा, आपण माणसाचे गुण बघायचे की तो कसा दिसतो हे बघायचं? हो यार, वल्लरी करेक्ट बोलते. म्हणजे बघ ना, फक्त दिसण्यावर आपण कोणाला जज नाही करू शकत. अगं म्हणजे मलाच घे ना,
माझी हाईट कमी आहे म्हणून लोक मला रिजेक्ट करतात, पण ते माझी ऍक्टिंग बघत नाही. यार त्या मुलाच्या बाबतीत पण तसं व्हायला नको अगं. हे हॅलो, हे सगळं ना शाळा कॉलेजमध्ये निबंध लिहिताना भाषण करताना ऐकताना छान वाटतं, खऱ्या आयुष्यात नाही. मुलं जेव्हा मुलीला बघायला जातात तेव्हा ते बघतात ना मुलगी सुंदर आहे की नाही, मग आपण का कॉम्प्रोमाइज करायचं नाही. प्रत्येक वेळेस आपण पण बघितलं पाहिजे ना की मुलगा सुंदर आहे की नाही, सर्व गुण संपन्न आहे की नाही, चांगला जॉब आहे की नाही, चांगला दिसतो की नाही. मग हो ग तेजा, आपला पार्टनर हँडसम असावा असं वाटतंच ना ग प्रत्येकाला. माझा अनिमेश कसा खरंच छान दिसतो. एक्झॅक्टली. आणि प्रेरणा, तू जर अशा मुलाशी लग्न केलंस ना तर लोकांना असं वाटेल की तुला कोणी चांगला मुलगा मिळत नव्हता म्हणून तू अशा मुलाशी लग्न केलंस, लग्न जुळत नव्हतं म्हणून तडजोड केलीस. प्रेरणाताई, बाकी काय बी असू दे, मला एक गोष्ट कळते, माणूस कसा बी दिसत असला पण तरी त्याचं मन चांगलं असायला हवं. जर का मन चांगलं असेल ना तर बाकी सगळ्या गोष्टींचा विचार करता येतो आपल्याला. मुळात मी तर म्हणते विचार केलाच नाही पाहिजे ना, आपोआपच सगळं सोपं होऊन जातं. प्रेरणाताई, मी एक सांगू का तुम्हाला, तुम्ही त्या मुलाला भेटायला हवं. त्याला एकदा भेटून जाणून घ्यायचा प्रयत्न करायला हवा ना. मग तो मुलगा कसा बी असो, तुम्हाला फरक नाही पडला पाहिजे. प्रेरणाताई, इतक्या वेळेला रिजेक्शन पचवलंय तिने म्हणून फ्रस्ट्रेट झाली असणार. अगं रिजेक्शन तर मी रोज फेस करते म्हणून मी हार नाही म्हणत ना, रोज उठून परत नव्याने सुरुवात करतेच ना. नाही मिठू, प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट वेगळ्या प्रकारे फील करू शकतो. तिला तिला कदाचित अजून वेगळं वाटत असेल. आपण नाही ना ठरवू शकत कोणाला कसं वाटलं पाहिजे. पण काही बोल यार, मला ना वाईट वाटतं प्रेरणाचं. हो गाई, मी मस्त आहे. मिठू, अगं साडी तर लईच भारी आहे ग. कशी दिसते? कंदी पेडा ग तो माझा, गोड दिसते. हा, तुझं तर काय बी. अगं खरं सांग ना, कशी दिसते? बरी दिसते ना? अगं बरी नाही, भारी दिसतेस तू. माझ्या ऐवजी ना तूच यायला हवं होतंस इथे हिरोईन बनायला. तेच नाही जमलं ना. अगं म्हणून तर तुला पाठवलंय ना. हाय काकू. ओ वाव, मस्त दिसतंय, एकदम एकदम कडक, नुसता जाळ. थँक्यू तेजा, थँक्यू. पण मिठू, अगं पैठणी लईच महाग असेल ग. अगं बघ ना, दिसतच आहे ना, एवढा भरसरी पदर, एवढे मोठे काठ आणि एकदम मलमल आहे ग साडी. लई महाग असेल ग पैठणी. थँक्यू, थँक्यू बाळा. आई, आपल्या मुलीला कोणी थँक्यू म्हणतं का? तू पण ना. तसं नाही ग बाळा,
अगं पण पैठणी लई महाग आहे ना. अगं पण तू मला ही ही एवढी भारी पैठणी पाठवली. मला सांग मिट्टू, तुला इतका मोठा रोल मिळाला, तू हिरोईन झाली म्हणून पाठवली ना तू मला ही पैठणी. आता तर काही पैशाची काळजीच नाही बघ. आता तू पैशात लोळल पोरगी माझी. आता तू मोठ्या पिक्चरची हिरोईन होणार, फेमस होणार, एकदम फेमस. हा हो आई, बर्थडेचा काय प्लॅन आहे? आणि पप्पा कुठे आहेत? अगं पप्पा तर सकाळीच मार्केटला गेले ते दुकानाचा माल भरायला. ते जाऊ दे मिट्टू, तू मला सांग तुला कोणता रोल मिळालाय? लय मोठा रोल असेल ना. अगं म्हणजे मी सगळ्या गावात सांगते का, माझी पोरगी मुंबईला गेली, हिरोईन झाली, तिला मोठा पिक्चर मिळाला, अख्ख्या गावात सांगणार बघ, मी सगळ्यांना सांगणार. हा मिट्टू, अगं काय म्हणते मी, अगं बोल ना काहीतरी. हो आई, ते काकू मेन गोष्ट राहून गेली हो. तुमचं बर्थडे आहे ना. हॅपी बर्थडे. स्टे ब्लेस्ड, स्टे हॅपी ऑलवेज. अरे काकू, हॅपी बर्थडे. अरे मिठू ताई, काकींचा बर्थडे आहे. हा, काकी, मी वल्लेरी. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बरं का. थँक्यू थँक्यू. श्वेता, तेजा, तुम्ही सगळ्याजणी मला माझ्या मिट्टू सारख्याच आहेत बघा. ऐका ना, मिट्टूची काळजी घ्या. अगं कामाच्या गडबडीनं जेवणाकडे लक्षच देत नाही बघ. आता इतक्या मोठ्या पिक्चरची हिरोईन होणार म्हटल्यावर तब्येत सुधारायला हवी ना. अगं कसली बारीक झाली बघा ना मिट्टू. काम लय असतं काय ग? अगं आई, हो ठेवते मी फोन. हा 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 ठेव ठेव. अगं मिट्टू मिट्टू ऐक ना, अगं जमलं तर मला तिकडनं फोटो पाठव ना तुझ्या शूटिंगचे. अगं आई, ते मोठ्या सेटवर ना फोटो काढायला अलाउड नसतं. हा हो हो का, चालतंय चालतंय, काय हरकत नाही. पण पैठणी लय भारी आहे, मला लय आवडली. माझी लय गुणाची पोरग ती. हो आई, ठेवू मी. हा ठेव, बाय. ठेव ठेव, बाय बाय काकू. बाय. काळजी घ्या. हा. काय करू? उघडू की नको? नकोच. हे थांबायला हवं आता मला. चिठ्ठी आली आहे का त्यांची? काय लिहिलंय त्या? एक साधा सरळ प्रश्न विचारलाय गो त्यांनी. तू आलीच नाहीस की आली होतीस, आणि मला फक्त बघूनच ठरवून टाकलंस. बोलायची काही गरजच नाहीये. काय उत्तर देऊ गो? हे तर जाऊ दे, नाही देत उत्तर. तसंही जे काही कळायचंय ते कळलंय त्यांना. प्रेरणा ते असं कसं? तुमचं जे काही उत्तर असेल ना ते तुम्ही त्यांना भेटा आणि मगच द्या. मग ते नाही असेल ना तरी भी
भेटू हो प्रेरणाताई, अहो तुम्ही नकार द्याल, तुम्हाला ते आवडणार नाही, ह्या सगळ्याची भीती तर असेलच ना त्यांच्या मनात. पण तरी बी ते तुम्हाला भेटायला आले तिथे, हो ना? प्रेरणाताई, तुम्हाला एक सांगू, समीर सरांनी तुम्हाला भेटून नकार दिला, पण तरी बी तुम्हाला किती वाईट वाटलं होतं. आता जर तुम्ही या माणसाला भेटला बी नाही, काही बोलला बी नाही, त्याला किती वाईट वाटलं असेल. म्हणूनच सांगते, तुम्ही त्याला भेटा आणि तुमचं जे काही उत्तर आहे ना ते भेटून त्याला सांगा. पण हा माणूस तर प्रामाणिक आहे ना. बघा, तुम्हाला त्यांच्याशी नातं नसेल ना सोडायचं तर नका सोड, पण त्यांचं मन दुखवायचं तुम्हाला काय बी अधिकार नाहीये. पटतंय ना? पण भेटलो आणि काही गडबड झाली तर काऊन गडबड होईल? चांगल्या मनाने केलेली कुठली बी गोष्ट ना कधीच चुकत नाही. आणि तसं बी, आणि हे तू चांगला असला ना की देव बी आपली साथ देतो. तसं बी आपले स्वामी आहेतच ना तुमच्या पाठीशी. मग काहून घाबरता तुम्ही? आले मी. घरच्यांचा फोन आल्यानंतरचा होणारा आनंद नाहीच आहे माझ्या नशिबात. फोनवर आई कॉलिंग दिसलं ना की टेन्शन येतं. डोळ्यासमोर फक्त एक यादी येते करायच्या कामांची आणि भरायच्या बिल्सची, आणि एक वेगळंच दडपण येतं मनावर. आईचे प्रश्न ना असे एक कानात वाजायला लागतात माझ्या. गो प्रेरणा, मिळाली का गो नोकरी? नाही? कधी मिळणार? करतेस ना गो नोकरीसाठी प्रयत्न? आणि मग शेवटी मी नवी नोकरी पटकन मिळवावी यासाठीच्या तिच्या धमक्या. नाही, खूप कमी पडतेय मी मुलगी म्हणून. खरंच अशी कशी स्वार्थी झाले मी? स्वामी सांगा ना, सांगा ना, कशी काय झाले मी एवढी स्वार्थी? माहित होतं मका माझ्या पूर्ण घराची जबाबदारी माझ्या एकटीवर आहे. माझ्या एकटीच्या पैशांवर आमचं घर चालतं, पण तरी मी स्वार्थी झाले. नाही, हे असंच सुरू नाही राहू शकत. आईचे फोन सारखे नाही टाळू शकणार मी.
माका काहीतरी करावं लागेल. माझी जबाबदारी अशी झटकून नाही चालणार माका. हॅलो समीर सर. मला वाटलं तू कॉल बॅक करणार नाहीस. हा, तुम्ही ते एक्सेल शीटचं काय काम म्हणत होतात ना, ते करायची तयारी आहे माझी. ग्रेट. फक्त सर माका ना खूप गरज आहे हो पैशांची. थोडं ॲडव्हान्स मिळू शकेल का? ऑफकोर्स. मला जरा वेळ दे फक्त. आणि हो, जॉबच्या डिटेल्स मी तुला लवकरच शेअर करतो. ओके. थँक्यू सर. बाय. थँक्यू.